नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राज्यात 90 दिवस सोयाबीनची खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. याचा लाभ सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. मराठवाड्यात सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तर आज आपण हमी भावाने सोयाबीन खरेदीची थोडक्यात सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे व किती दराने सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी. त्याचबरोबर सोया मिल्क, खाद्यतेल, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे. तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान 50 रुपये अनुदान द्यावे. याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. तसेच या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी देखील वारंवार संपर्कात होते. केंद्र सरकारने 90 दिवसांकरिता हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याच्या भावना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. केंद्र सरकारने 4,892 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 90 दिवस सरकारकडून सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. सोयाबीन निर्यातीवर सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. सोयाबीन मिल्क आयातीवर शुल्क लावल्याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मागच्या वर्षी सोयाबीनचे भाव पडले, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आताही तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा केली व सोयाबीनबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सोया मिल्क, सोया केक, खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क लावावे, निर्यातीवर प्रति क्विंटल 50 रुपये अनुदान द्यावे अशी उत्पादकांची मागणी होती. ती पूर्ण झाल्याने त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. मराठवाडा, पूर्व विदर्भातील अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिममध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापुरातही सोयाबीन पिकवला जातो. पश्चिम विदर्भातील 4 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड होते. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय मानावा लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.